नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओची सुरुवात मी एका किस्स्याने करतोय। एक वर्कर आहे, एक कामगार आहे आणि त्याला काम दिलंय की एक मोठा लाकडी होंडका करवतीच्या साहाय्याने त्याला कापायचा आहे। मग आणि कमीत कमी वेळ कापून झाल्यानंतर त्याला मोठं पारदर्शक मिळणार आहे। मग तो ते काम करवतीच्या साहाय्याने कापण्याचं करायला लागलाय। अर्धा तास झाला, तास झाला, 2 तास झाला, तो करायला लागलाय। मग या दरम्यान काय होतंय की तिथून एक शहाणा माणूस जात असतोय। तो त्याला विचारतोय की तू काय करायलायस। मग तो सांगतोय की तू काय करायला लागलाय ते। मग हा याला सुचवतोय की तू तुझ्या करवतीला जर धार लावलीस तर ते काम जरासं आधी चाललंय त्याच्यापेक्षा फास्ट होईल। मग तो म्हणतोय की मला धार लावायला वेळ नाही, म्हणतोय मला हे काम संपवायचं आहे। आणि तो त्याच्या सांगितलेला सल्ला धुडकावून लागतोय आणि आपलं काम तो कंटिन्यू करत राहतोय। आपल्या आयुष्यामध्ये पण आपण असंच करत असतोय की एखादी गोष्ट सुसह्य होण्यासाठी काहीतरी नवीन गोष्टी, नवीन स्किल आपल्याला आत्मसात करायचं असतंय। तेच एक स्किल आज आपल्याला आत्मसात करायचं आहे, टाइम मॅनेजमेंट, वेळेचं सुव्यवस्थापन। या व्हिडिओमधून टाइम मॅनेजमेंट इन ॲडव्हान्स वे, वेळेचं सुव्यवस्थापन अद्ययावत पद्धतीनं हे नेमकं कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला काही टिप्स देणार आहे। आग्रह असा आहे की आपण हा व्हिडिओ अगदी पूर्णपणे पाहावा। एक ठोकळ पद्धतीने जर विचार केला तर दिवसाची 24 तासाची विभागणी, पहिल्यांदा आपण 8 तास झोप विचारात घेतली, परत 2 तास स्वयं देखभाल, त्यामध्ये जेवण, आवरणे वगैरे, नाश्ता वगैरे सगळं आलं। त्यानंतर परत आपलं 9 तास आपण काम पकडलं, म्हणजे 8 2 10 9 काम असेल किंवा नोकरी असेल, म्हणजे साधारणपणे हे 19 तास झालं। परत एखादा तास आपण जर पूजा अर्चा जे काय उपासना करत असतो त्यासाठी घेतला तर 20 तास झालं। आणि उरलेले 4 तासाची विभागणी की यामध्ये 1 तास परिवारासाठी देता येईल, 1 तासामध्ये आपल्याला एनर्जेटिक राहण्यासाठी आपल्याला काहीतरी एक्सरसाइज करायला लागतील, इतर जे काही ऍक्टिव्हिटीज असतील त्या कराव्या लागतील, आणि परत 2 तास आपल्याकडे उरणार आहेत। ते 2 तास आपल्याला स्किल डेव्हलपमेंटसाठी, आपल्या पर्सनॅलिटी ग्रोथसाठी आपल्याला ते वापरता येईल। या संदर्भात एक कोट मी मध्यंतरी माझ्या वाचनात आला होता की तो मला आवर्जून सांगावासं वाटतंय। अ फूल विथ अ प्लॅन डिफीट्स इझिली टू अ वाईज पर्सन विदाउट अ प्लॅन। म्हणजे एखादी मूर्ख व्यक्ती आहे मात्र नियोजनबद्ध काम केलेले आहे, ती सहजपणे एखाद्या शहाण्या माणसाला पराभूत करू शकते की जो माणूस त्याने स्वतःबद्दल नियोजन केलेलं नाही। आता 24 तासाची विभागणी नेमकी काय करायला पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेतली। आता ढोबळ लेवलवरून सूक्ष्म लेवलवर जाऊया, मॅक्रो टू मायक्रो। आधी काय असायचं की फक्त टू डू लिस्ट असायची की ज्यामध्ये आपण दिवसभरामध्ये काय काय करणार आहे त्यांची लिस्ट असायची, आणि संध्याकाळी 17 रात्री झोपण्यापूर्वी आपण त्याला टिक करायचो। मग त्यानंतर पुढची लेवल काय आली तर की मोस्ट अर्जंट आणि मोस्ट इम्पॉर्टंट, महत्वाची गोष्ट आणि तातडीची गोष्ट, यानुसार वर्गीकरण व्हायला लागलं। मात्र आता पण त्याही पुढची लेवल म्हणजे ऍडव्हान्स लेवल आता सध्या काय चालतंय तर अर्जंट आणि नॉट अर्जंट, इम्पॉर्टंट आणि नॉट इम्पॉर्टंट, असं 4 भाग केलेलं असतं की ज्यानुसार आपल्याला करायची असलेल्या कामाची विभागणी त्यामध्ये करता येते। मोस्ट अर्जंट आणि मोस्ट अर्जंट आणि इम्पॉर्टंट यामध्ये कुठलं येणार तर तातडीनं करायलाच लागणार अशा गोष्टी येणार। आणि अर्जंट नाही मात्र इम्पॉर्टंट आहे यामध्ये काय येणार आहे तर ज्या गोष्टी लगेच नाही करायच्या आपल्याला मात्र आपल्या पर्सनल ग्रोथसाठी आपल्याला त्या करायच्याच आहेत त्या तिथं येणार। यामधला परत अनेक शेवटचा कॉलम एक येणार आहे, तो म्हणजे काय तर अर्जंट पण नाही आणि महत्वाचा पण नाही। तो भाग म्हणजे काय असणार की आपल्या मनोरंजनासाठी आपण देणारा वेळ तो तिथं येणार। मग असं वेगवेगळ्या त्या कॉलम मध्ये आपल्या गरजेनुसार तिथं आपण आपली वेळेची विभागणी करायची आणि त्यानुसार ती कामं जी असते जे काय टास्क असतात ते पूर्ण करायचं। याप्रमाणे आपल्याला काम करता येईल। यामध्ये मी तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो की साधारणपणे वर्क आणि एंटरटेनमेंट म्हणजे आपण करणार काम आणि आपण घेणारी करमणूक यामधलं जे गुणोत्तर आहे साधारणपणे 6 तासाचं काम तेव्हा 1 तासाचं मनोरंजन, याप्रमाणे काय तर ते घडी बसवायला पाहिजे। म्हणजे काय होऊन जाईल की 24 तासाची विभागणी अशी होऊन जाईल की ज्यामुळे आपल्याला पर्सनल ग्रोथ होईल। आता आपण टाइम मॅनेजमेंट करणार आहे, वेळेच्या सुव्यवस्थापन केल्यानंतर त्याप्रमाणे काम करणार आहे, त्यावेळी बऱ्याच वेळा टाइम लिकेज यावर पण आपल्याला काम करावं लागतंय। म्हणजेच काय, बऱ्याच वेळा असं होतं की 5 मिनिटं उरलेत, मग एखादं काम जर आपल्याला करायचं असेल तर 5 मिनिटांमध्ये होणार नाही या नावाखाली आपण ते करत नाही। एक छोटासा तुम्हाला मी फक्त एक डेमो घ्यायला सांगतो। तुम्ही काय करा की घरी ज्यावेळी रिकामा असताय त्यावेळी 5 मिनिटं वेळ काढायचं आणि घड्याळाकडे बघत बसायचं। 5 मिनिटांमध्ये गाणं ऐकतो नव्हे, टीव्ही बघतो नव्हे, फक्त घड्याळाकडे बघत बसायचं। म्हणजे त्यावेळी आपल्याला लक्षात येते की 5 मिनिट हा अवधी देखील किती मोठा आहे, मात्र जे आपण केलंच नाही तर आपल्या लक्षात येणार नाही, ही एक गोष्ट करता येईल। आता दुसऱ्या बाजूला आपण पर्सनल ग्रोथ साठी काय तर वेळ ठेवणार आहे ते सांगितलेलं होतं, तसं आपण एंटरटेनमेंट साठी पण वेळ सांगितला।
मग एंटरटेनमेंट साठी पण काय करायचं की अशी काहीतरी गोष्ट निवडायची, छंद निवडायची की जो प्रोडक्टिव्ह असावा, की ज्याचा आपलं पुढं फायनान्शियल गोल आपलं जे काय असेल, आपलं अँबिशन काय असेल, ध्येय असेल, तिथं पण पोहोचण्यासाठी त्याची मदत व्हावी, ते करायचं. एक उदाहरण दाखल मी सांगतो. समजा एक सवय साधी एका व्यक्तीने लावून घेतली की मी 10 मिनिटं रोज पुस्तकाचं पानं वाचणार आहे, रोज 10 पानं वाचणार आहे. एवढ्या एका गोष्टीमुळे किती मोठा फरक आपल्या आयुष्यामध्ये पडू शकतो तुम्हाला मी साधं उदाहरण सांगतो. एक दिवसाला 10 पानं याचा अर्थ वर्षभराचं म्हटलं तर 3750. आपण लमसम मध्ये साधारणपणे 3500 पानं म्हटलं. एक ऍव्हरेजली पुस्तक असते ते 200 पानच असते. म्हणजे आपण वर्षाला 17 ते 18 पुस्तकं वाचू शकतोय, फक्त काय केल्यामुळे दिवसाला 10 पानं वाचले, एवढं केल्यामुळं. अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या टाइम मॅनेजमेंट बरोबरीनं ह्या आपण आत्मसात केल्या तर आपलं लाईफ सेटल व्हायला, सुसह्य व्हायला चांगली मदत होऊन जाईल. आता टाइम मॅनेजमेंट, वेळेचं सुव्यवस्थापन हे कसं करायचं या टिप्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दिल्या. प्रश्न असा येऊ शकतोय किंवा असा अनुभव काढण्याच्या पाठीचे असेल की आम्ही नेहमी वेळेचं नियोजन करतोय, मात्र थोडे दिवस गेले की ते नियोजन जे केलेलं असतं ते आणि आम्ही कृती करतोय ते दोन्हीमध्ये फार मोठा फरक पडलेला असतोय. असं 2दा-3दा घडल्यानंतर काय होतंय की त्या मागं आपण जे लागलेलं असतंय टाइम मॅनेजमेंट प्रमाणे काम करूया ते सोडून देतोय. मात्र याचं मागचं कारण सांगतोय की एखादी नवीन सवय जर आत्मसात करायची असेल तर त्यासाठी एक वेगळं सायन्स आहे, शास्त्र आहे. त्या पद्धतीने जर काम केलं तर ती सवय आपल्याला आत्मसात होते. मग ती कसं काय सवय लागण्यासाठी काय करायला पाहिजे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे. आवर्जून तुम्हाला मी सांगेन की तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तत्पूर्वी आता हा जो व्हिडिओ यामधून तुम्हाला मी टाइम मॅनेजमेंटशी संबंधित ज्या टिप्स दिल्या आपल्याला कसा वाटला तुम्ही आवर्जून मला कमेंटमध्ये सांगा. आपण या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला पुढचे व्हिडिओ मिळून जातील. तर तुम्हाला ह्या टाइम मॅनेजमेंट हे जे काय करायचं आहे त्यासाठी बेस्ट लक.